इयत्ता 7वी. विषय कला. घटक वस्तुचित्र. उपघटक 2-3 वस्तू. विद्यार्थ्यांनो, आज आपल्याला इयत्ता 7वी कला विषयांतर्गत वस्तुचित्र घटकाच्या रूपानं उपघटक म्हणून 2-3 वस्तूंचा उल्लेख आणि समावेश त्या पाठामध्ये असणार आहे. 2-3 वस्तू रेखाटनं कशी करायला पाहिजेत या उद्देशानं हा पाठ आपल्याला पाहायचा आहे. वस्तू म्हटल्यानंतर अनेक प्रकारांच्या वस्तू तुम्ही पाहिलेल्या आहेत आणि यापूर्वी काही पाहिलेल्या वस्तू आहेत. त्याच्यामध्ये पण वर्गीकरण करता मनातल्या मनात ही वस्तू चांगली आहे, ती वस्तू मला काय आवडलेली नाही, ती वस्तू याहीपेक्षा चांगली आहे. प्राचीन आणि पारंपरिक पद्धतीनं राजवाड्यांच्या कालावधीमध्ये उपयोगात आणलेल्या जर वस्तू बघितल्या एखाद्या संग्रहालयामध्ये, उदाहरणार्थ टाऊन हॉल वस्तू संग्रहालय कोल्हापूरला आहे, त्या ठिकाणच्या वस्तू पहा. किंवा विजापूरच्या गोलघुमटामध्ये गेल्यानंतर कोपऱ्यामध्ये ठेवलेले जे पूर्वीचे फ्लॉवर पॉटचे आकार वेगवेगळ्या मेटलमध्ये आहेत. तांब्याच्या माध्यमातून आहेत, पितळ माध्यमातून आहेत किंवा आणखीन बरणी जशा असतात तशा पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमांचा उपयोग करून तयार केलेले आहे. चांदी आणि सोन्याच्या धातूमधून सुद्धा या ठिकाणी अशा या वस्तू निर्माण केलेल्या आहेत. भांड्याच्या आकारांमध्ये जर विशेष करून सांगायचं झालं की आकर्षक भांड्यांचा जर उल्लेख करायचा झाला तर आपल्याकडे एक फिरकी किटली होती पहा. कलशाच्या आकाराची फिरकी किटली होती आणि वरच्या बाजूला त्याचं टोपण असायचं आणि त्याला एक हँडल असायचं. त्याचबरोबर एका धार्मिक समारंभाकरिता किंवा धार्मिक कार्यक्रमासाठी आपण कलश भरून घेतो, त्याच्यामध्ये पानं ठेवून मध्ये नारळ ठेवतो. त्या कलशाचा जो आकार आहे तो आकार अतिशय आकर्षक असलेला आपल्याला दिसून येतो. किंवा लोणच्यासाठी उपयोगात आणलेल्या ज्या बरण्या आहेत छोट्या छोट्या आकारांच्या, त्या बरण्यांचा बाह्य आकार जरी बघितला तर अतिशय सुंदर आणि सुरेख अशा स्वरूपांचे आपल्याला पाहायला मिळतात. एवढ्याच माध्यमातून का तर मातीमधून निर्माण केलेल्या काही वस्तू ज्या आहेत त्या वस्तूसुद्धा अतिशय सुंदर अशा स्वरूपाच्या आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मातीचं गाडगं बघा, मातीची घागर बघा, मातीच्या पसरट आकारांच्या वस्तू बघा, त्याचबरोबर मातीच्या कुंड्या बघा, पसरट आकारांच्या कुंड्या बघा, गोल आकारांच्या बघा, त्यानंतर बादलीच्या आकारांसारख्या असलेल्या काही कुंड्या बघा, त्याच्यावर काढलेली डिझाईन बघा. अशा सगळ्या वस्तू आपल्या डोळ्यासमोर येतात. प्रत्येकाचं स्वयंपाकघर आहेच आहे. स्वयंपाकघरामध्ये अनेक प्रकारच्या वस्तू बघतो. त्याच्यामध्ये घागर आली, बादली, त्याच्यानंतर पिंप, वाटी, तांब्या, चमचे, त्यानंतर दिवाण घरामध्ये किंवा याच्यामध्ये हॉलमध्ये गेल्यानंतर आपल्याला काही वस्तू पाहायला मिळतात. सजावटीसाठी आपण काही कुंड्या पण ठेवतो, त्याचबरोबर फ्लॉवर पॉटचे आकारसुद्धा ठेवत असतो. त्या फ्लॉवर पॉटचा आकारसुद्धा काही वेळेला सिमेट्रिकल असतात, काही वेळेला अनसिमेट्रिकल. सिमेट्रिकल म्हणजे समंगी असलेल्या काही फ्लॉवर पॉटचे आकार बाजारपेठेमध्ये उपलब्ध असतात आणि काही वस्तू ज्या आहेत त्या सिमेट्रिकल असतात, काही अनसिमेट्रिकल. आपल्याला आवडीनुसार आपण त्या वस्तू आणतो. आणखी त्याच्यामध्ये आर्टिफिशियल फुलं म्हणजे कृत्रिम फुलांचा उपयोग करून त्याच्यामध्ये
सजावटीसाठी ठेवतो किंवा कुंड्यांमध्ये डायरेक्ट वनस्पतींचा उपयोग करून आपण सुद्धा काय करत असतो की ती सजावट करत असतो. अशा या वस्तू ठिकठिकाणी असतातच असतात. यापैकी 2-3 वस्तू ज्या आपल्याला आवडणार आहेत त्या आवडलेल्या किंवा आवडणाऱ्या वस्तूंचे आकार तयार करायचे आहेत. ते आकार तयार करत असताना एक पथ्यपाळा की मध्यभागी एक रेष घ्यायची. आपण गृहपाठाच्या वहीमध्ये किती मोठे आकार काढणार आहोत त्याचा विचार करायचा. साधारण मध्यभागी घेतलेली ही रेष असेल तर त्या रेषेच्या दोन्ही बाजूला सारख्या बाजू काढून रेखाटन करत असताना उदाहरण पेन्सिलीनं भर अशा 3-4 रेषा आल्या तर सुद्धा येऊ देत. त्याच्यानंतर याचा आकार असा काढला. या मध्यरेषेचा उपयोग यासाठी करून घ्यायचा की मध्यरेषेपासून उजवीकडे आणि डावीकडे त्या भांड्याची बाजू सारखी आलेली आहे की नाही याची खात्री करण्याकरिता आणि तात्पुरत्या या लेआउटचा किंवा रेषेंचा तात्पुरत्या काढलेल्या साध्या रेषेंचा पेन्सिलीच्या रेषेंचा उपयोग यासाठी करायचा आहे की जेणेकरून दोन्ही बाजू समांतर सारख्या यावेत या उद्देशानं या काढलेल्या रेषा असतात. त्यानंतर दुसरा आकार काढत असताना इथं काढायला काही हरकत नाही आणि जमीन पातळीची एक रेष जी आहे ती रेष अशी काढायची की भांड्याचा तळाचा भाग एका सरळ पृष्ठभागावर तो टेकलेला आहे असं वाटण्याच्या उद्देशानं. त्यानंतर दुसरा आकार दुसऱ्या रंगानं मी काढतो. लंबवर्तुळामध्ये भांड्याच्या तोंडाचा आकार असतो. त्यानंतर इथे सरळ मी वर्तुळाचा आकार काढला आणि परत इथे एक रेष काढली. अशा रेषा काढल्या. त्या पिकट रेषेनं आपल्याला ह्या परिपूर्ण करायच्या आहेत. मला वाटलं 2च वस्तू काढाव्या. मी 2 वस्तू काढल्या. त्यानंतर आणखीन तिसरी वस्तू मला वाटलीच या रेषेचा उपयोग न करता अशा या 3 वस्तूंचे मी आकार काढलेले आहेत. आता यातला जो मध्यभागी काढलेला आकार जो आहे तो आकार या ठिकाणी परिपूर्ण काढत असताना सुरुवातीला मग तुम्ही अशा या खोड रबरनं पिकट पुसून घेऊ शकता. आणि मग तो आकार अगदी अचूक काढायचा. भांड्याच्या तोंडामध्ये या 2 रेषेंचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे भांड्याची जाडी दर्शविण्याकरिता. त्यानंतर भांड्याच्या गळ्याचा आकार जो आहे तो आकार. त्यानंतर भांड्याचा हा खाली येत असताना भाग जो आहे तो मध्यभागी फुगीर आणि मोठा झालेला आहे. त्यानंतर तळाकडे जात असताना पुन्हा तो लहान होत गेलेला आहे. आणि ही जी रेष आहे तळाची ती त्याच्यानंतर भांड्याच्या मध्यभागी असलेली आणखीन एक रेष. अशा या भांड्याचा आकार काढून झाल्यानंतर पुढे काय कृती करायची आहे की शेडनेटचे भाग दाखवायचे आहेत. चित्रामध्ये छायाप्रकाशाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यालाच इंग्रजीमध्ये आपण शेडनेटचे भाग असं आपण म्हणतो. छाया म्हणजे सावली आणि प्रकाश म्हणजे प्रकाश. आता एखाद्या वस्तूवरती दरवाजा उघडल्यानंतर या बाजूने प्रकाश पडलेला असेल तर ह्या भांड्याचा आकार गोल असल्यामुळे दुसरी बाजू आपोआपच शेडमध्ये जाते आणि या दोन्ही गोष्टी दाखवला तर मूळचं जे चित्र आहे ते हुबेहूब दिसतं, अगदी अचूक दिसतं, वास्तववादी दिसतं, जसंच्या तसं दिसतं. त्यासाठी चित्रामध्ये शेड लाईटला छायाप्रकाशाला महत्त्व आहे. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं पथ्य पाळायचं आहे. ग्रेड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय हे उपयुक्त आहे. कारण 7वीसाठी हा जरी गृहपाठ असला तरीसुद्धा 8वीला गेल्यानंतर एलिमेंटरीच्या परीक्षेला आपल्याला सामोरं जावं लागतं.
कारण एलिमेंटरीची परीक्षा दिला आणि 9वीला इंटरमिजिएटची परीक्षा दिला तर 10वीला त्याचे मार्क्स मिळत असतात. म्हणून 8वीच्या विद्यार्थ्यांना एलिमेंटरीला बसवलं जातं आणि 9वीच्या मुलांना इंटरमिजिएटच्या ग्रेड परीक्षेला बसवलं जातं. दोन्ही परीक्षांचे सर्टिफिकेट्स मिळाल्यानंतर त्यावरून बोर्डाकडे तुमचे ग्रेड आणि मार्क्स मिळावेत म्हणून अर्ज करावा लागतो मान्य मुख्याध्यापकांच्याकडून. तशा पद्धतीने पूर्तता केली तर तुम्हाला 10वीला A ग्रेड मिळालेले असेल तर 7 मार्क्स मिळतात, B ग्रेड मिळालेले असेल तर 3 मार्क्स आणि C ग्रेड मिळालेले असेल A ग्रेड मिळालेले असेल तर 7 मार्क्स, B ग्रेड मिळालेले असेल तर 5 मार्क्स आणि C ग्रेड मिळालेले असेल तर 3 मार्क्स मिळतात. आणि या मार्कांचा, या गुणांचा उपयोग आपल्याला टक्केवारी वाढवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. चित्रकला केवळ चित्रकलेपुरतीच मर्यादित नसून ती चित्रकलेमध्ये जर तुम्ही अशी प्रगती केली, ग्रेड चांगले मिळवले तर त्याचा उपयोग तुम्हाला 10वीच्या टक्केवारी वाढवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. मग मी मगाशी सांगत होतो की या मध्ये शेडलाईटचे भाग दाखवत असताना तोंडामध्ये ज्या दिशेने शेड पडलेली असते त्याच्या विरुद्ध दिशेने भांड्याच्या बाह्य भागावरती शेड असते आणि भांड्याच्या बाह्य भागावरती ज्या बाजूने शेड पडलेली असते त्याच्या विरुद्ध दिशेने भांड्याच्या तोंडामध्ये शेड असते. हे पक्क लक्षात ठेवा. मुलांची नेमकी चूक या ठिकाणीच होते. शेडलाईटचे भाग दाखवत असताना एकाच बाजूनं सगळ्या शेडच्या बाजू दाखवतात, तसं या चित्रामध्ये नसतं. पर्यायाने त्या विद्यार्थ्याचं निरीक्षण कमी पडतं. म्हणून आता मी या ठिकाणी ही बाजू, उजवी बाजू भांड्याच्या तोंडाची काय करतो, गडद करतो आणि डावीकडे येत असताना मी तीच बाजू काय केलेली आहे, फिकट केलेली आहे. त्याच्यानंतर भांड्याच्या तोंडाची जाडी दाखवत असताना 2 रेषेंच्या मधलं हे अंतर तसंच ठेवावं, म्हणजे भांड्याचा काठ अधिक चांगला दिसू शकतो. भांड्याचा काठ उठावदार आणि वरच्या बाजूला आलेला आहे, त्याची जाडी आहे, हे या 2 रेषेंच्या मधला भाग न रंगवता ठेवल्यामुळे दिसायला लागतो. त्याची ही डावी बाजू आहे ती मी गडद करतो. उजवीकडे जात असताना पुन्हा फिकट करत जातो. ही डावी बाजू पुन्हा गडद, इकडं जात असताना परत फिकट करत जातो आणि उजवीकडे जात असताना पुन्हा जास्तच फिकट ते झालेलं असावं. त्यानंतर इथं गळ्याच्या ठिकाणी एक रेष दिसायला लागते, ती सुद्धा इकडची रेष गडद आणि इकडे जात असताना फिकट. पुन्हा या भांड्याचा तळाकडे जाणारा जो भाग आहे तो सुद्धा मी शेड लाईटमध्ये दाखवत असताना अशा पद्धतीनं दाखवतो की जेणेकरून लाईट होत असलेला हा भाग आपल्याला दिसून येतो. त्यानंतर ही बाजू पुन्हा गडद आणि उजवीकडे जात असताना परत फिकट असं या ठिकाणी होत येते. ही जी रेष आहे ही रेष सुद्धा गडद, नंतर तिकडे जात असताना फिकट आणि इथंच कुठेतरी हायलाईटचा भाग एखादा याच्यामध्ये येऊ शकतो. आणि असे शेडलाईटचे भाग जर तुम्ही दाखवले तर चित्र हुबेहूब दिसायला लागतं. अर्थात मी पांढऱ्या खडून हे दाखवलेलं असलं तरी सुद्धा तुम्ही रंगकाम करत असताना मात्र रंगांचा उपयोग करा. वॉटर कलरचा उपयोग केला तर ती चित्र अधिक चांगली पण दिसू शकतात. आणि या वस्तू स्वभावामध्ये मी एक वस्तू काढलेली, दुसरी आणि तिसरी, 2 किंवा 3 म्हटलेले आहेत. मग एक तर 2 वस्तू कमीत कमी असायला पाहिजेत आणि 3 वस्तू असल्या तर अधिक चांगलं आहे. तिसरी वस्तू काढली नाही तरीसुद्धा काही फरक पडत नाही, परंतु अगदी 2 वस्तू सगळ्यांच्या भरपडाच्या वहीमध्ये असणं अपेक्षित आहे. 3 वस्तू काढल्या तर त्याला काही बाधा बसणार नाही, नकारही नाही. मात्र अशा 2 वस्तू काढून झाल्यानंतर इथं ही जी बाजू आहे ती दुसरी मी डायरेक्ट इथं एक आकार काढतो आहे की 2 रेषेच्या मधला हा भाग आता एक दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवा, या भांड्यावरती जसे उलटसुलट दिशेने शेडलाईटचे भाग दाखवलेले आहेत तसंच या भांड्यावरती सुद्धा दाखवणं गरजेचं आहे.
कारण प्रकाश जो आलेला आहे तो एकाच दिशेने आलेला आहे. या भांड्यावरती इकडून आलेला आहे उजवीकडून आणि या भांड्यावरती डावीकडून आलेला आहे, असं कधी होऊ शकत नाही. इथं असलेल्या सगळ्या वस्तू समूहांमध्ये या ठिकाणी एकाच दिशेने प्रकाश आलेला असतो. म्हणून इथं सुद्धा ही बाजू या ठिकाणी काय करा, गडद आणि डावीकडे येत असताना फिकट, ही बाजू गडद आणि उजवीकडे जात असताना पुन्हा फिकट, ही गडद परत उजवीकडे जात असताना फिकट 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 अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे. ही गडद इकडं फिकट आणि ही रेष मगाशी सांगितल्याप्रमाणे या भांड्यांमध्ये जसं आपण शेडलाईटचे भाग दाखवलेले आहेत तसंच इथेही शेडलाईटचे भाग तसेच दाखवणं अपेक्षित आहे. इथले मात्र हायलाईटचे भाग तुम्ही या पद्धतीनं शेडलाईटचे भाग दाखवायचे आणि हा जो भाग आहे बॅकग्राऊंडचा तो फिकट 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 असा वाश द्यायचा आहे आणि पूर्ण करायचा आहे. दोन भांड्यांचे आकार असले तर ते दोन भांड्यांचे आकार सोडून बाकी बॅकग्राऊंडला एक रंग द्यायचा आणि इथला एक रंग द्यायचा आणि जी बॉर्डर आहे ती बॉर्डर तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीनं गडद करू शकता. इथली रेष ही सरळ रेषेमध्ये दाखवू शकता आणि त्याच्यानंतर यामध्ये हा या पद्धतीनं गृहपाठ करून तुम्ही रंकांक पूर्ण करून गृहपाठाची परिपूर्णता तुम्ही करणं अत्यंत गरजेचं आहे. या पद्धतीनं गृहपाठ करा. धन्यवाद.